हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौकोनी गळ्याची ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची ते पाहणार आहोत. बरेच वेळा काय होतं की चौकोनी गळा कटिंग केला जातो, पण शिवल्यानंतर ज्यावेळेस आपण घालतो तर तो आकार चौकोनी दिसत नाही, तर पंचकोनीसारखा होतो. तर हे का, हे समजून घेऊया. त्यासाठी गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं तेच ह्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता जेवढी वरती गळा रुंदी घेतली आहे तेवढीच खाली गळा खोलीसुद्धा घेतलेली आहे. गळा खोलीची रुंदी घेतलेली आहे. गळा खोली तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कितीही घेऊ शकता, 9, 9.5, 10. तर गळा खोलीला काही प्रॉब्लेम नाही. फक्त गळा रुंदी जी आहे ती वरती जेवढी घेतलेली आहे तेवढीच खाली घ्यायची आहे. तर आता ही रुंदी घेऊन झाली, त्यानंतर मी आता गळ्याचं कटिंग करून घेते. आणि हो, ही गोष्ट लक्षात ठेवा की कटिंग करताना सुद्धा जे मार्किंग आहे त्यावरतीच मार्किंग करायचं, जास्तचं कटिंग करायचं नाही. त्यानंतर आता ह्या ब्लाऊजला आपण इथे गोट लावणार आहोत, तर त्यासाठी मी तर सिल्वर गोट घेतलेला आहे. आता ह्याच व्हिडिओमध्ये मी चौकोनी गळ्यामध्ये गोट कसा लावायचा तेही सांगते. तर पहा, इथे मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने गोट जो आहे तो गोटची जाडसर बाजू आहे ती ब्लाऊजच्या आतल्या बाजूने घ्यायची आहे आणि प्लेन बाजू बाहेरच्या बाजूने घ्यायची आणि या पद्धतीने 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे. गोटच्या अगदी कडेला टेकून शिलाई मारून घ्यायची आहे. आता जिथे गोट फिरवणार आहे तिथं या पद्धतीने गोटला घडी या पद्धतीने घाला, म्हणजे गोट जो आहे तो व्यवस्थित लागला जातो आणि जो गळा आहे तोही बदलत नाही, म्हणजे चौकोनीच सेफ राहतो. तर हे गोट ना जागेवर या पद्धतीने फिरवायचा, घडी घालायची आहे चौरस आणि मग फिरवायचा आहे. या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचा जो गळा आहे त्याला गोट लावून घेतलाय. तर पहा, या पद्धतीने गळा दिसेल. त्यानंतर जे ब्लाऊजचं कापड आहे ते घेतलेलं आहे, त्याची सुईच्या बाजूवरती हे अस्तरचं कापड गोट आतल्या बाजूने जाईल या पद्धतीने ठेवलं आहे आणि त्यावरती 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे शिलाई मारताना जी आपण गोट जोडताना शिलाई मारली होती त्या शिलाईवरती शिलाई मारायची आहे. जर थोडं जरी अलीकडे पलीकडे झालं तर गोट व्यवस्थित लागला जात नाही. त्यामुळे जी आपण गोट अस्तरला जोडताना शिलाई मारलेली होती अगदी त्याच शिलाईवरती व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे. आता पहा, इथे शिलाई मारून झाली आहे. तर आता जो गळ्याचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि जो चौकोन दिलेला आहे त्या चौकोनात या पद्धतीने कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे अस्तर अगदी व्यवस्थित फोल्ड होतं. तर पहा, दोन्ही बाजूला मी असे छोटेसे कट दिलेत आणि अस्तर या पद्धतीने पलटून घेतलंय. त्यानंतर आता जी गोटची बाजू आहे त्यावरती अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे पहा, गळ्याचा जो आकार आहे जिथं आपण गोटला घडी दिली होती त्या घडीला पुन्हा एकदा चौरस करून घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची. हवं तर तुम्ही पुन्हा एकदा इथे रब करून घेऊ शकता आणि मग शिलाई मारू शकता. आणि आता ही जी शिलाई आहे ती अगदी गोटला खेटून मारायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने चौकोनी गळा तयार झाला आहे. आता साईडची जी लेस लावलेली आहे त्याच्याही बाजूला मी या पद्धतीने शिलाई मारून घेते. तर पहा, या पद्धतीने आपला चौकोनी गळा तयार आहे. आणि हा गळा ज्यावेळेस तुम्ही घालताल त्यावेळेस बिलकुल फाकत नाही आहे, असा चौकोनी सेप दिसतो. त्यानंतर आता मी जे अस्तर होतं त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे नेटचं कापड आहे तेही कट करून घेतलेलं आहे. आता रेग्युलर ब्लाऊजप्रमाणेच आपण या ब्लाऊजला सुद्धा व्यवस्थित गोट घालून घ्यायचा आहे. टक्स मारून घ्यायचे आहेत, गोट नाही, कारण आपण इथे ही पट्टी लावलेली आहे आणि ही पट्टी आपण इनविजिबल लावलेली आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की गोट लावताना चौकोनी गळा असू दे किंवा गोल गळा असू दे, तुम्ही याच पद्धतीने गोटपट्टी लावू शकता, ती व्यवस्थित लागली जाते. आणि जर वरच्या बाजूने लावली तर ती व्यवस्थित लागली जात नाही, ती गोटपट्टी टोचते. आता ही जी गोटपट्टी आहे, हे जे ब्लाऊजचं कापड आणि अस्तरचं कापड आहे याच्या मधोमध जो कड असतो तो दबला जातो आणि फक्त जो गोट आहे तो वरती ओपन दिसतो. तर पहा, या पद्धतीने आपलं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे आणि स्टिचिंगसुद्धा मी करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं कापड कट केल्यानंतर आता ब्लाऊजला आपण इथे टक्स घालून घेऊया. टक्स घालताना रेग्युलरप्रमाणे 1.5 इंच मार्जिन सोडायचं आहे, मध्य काढायचं आहे आणि मध्यापासून वरती तुम्ही
उंची घ्यायची आहे टक्सची. आता टक्सची उंची जी गळ्याची उंची आहे त्याच्यापेक्षा खाली 1 इंच ठेवून घ्यायची आहे आणि ते या पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत. आता आपण कमरेला कमरपट्टी लावण्यासाठी 1.25 इंच रुंद कमरपट्टी घ्यायची आहे आणि कमरेची जेवढी लेंथ आहे तेवढी पट्टी घ्यायची आहे. अर्धा इंच वरच्या बाजूने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर कमरेचा जो ब्लाऊजचा भाग आहे त्यावरती पट्टी ही अर्धा इंच मार्जिनवरती येईल या पद्धतीने ठेवून पट्टीला शिलाई मारायची. नंतर ही पट्टी बाहेरच्या बाजूने फोल्ड करून ब्लाऊजचा जो कड आहे तो पट्टीच्या बाजूकडे ठेवून दाबटीप द्यायची आहे. त्यानंतर ही पट्टी पूर्ण आतल्या बाजूने फोल्ड करून घेऊन इथे 5 नंबरची शिलाई मारायची आहे. नंतर हात शिलाई केली की आपण ही शिलाई उसवून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने चौकोनी गळ्याचं ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग शिवाय गोट ब्लाऊजला कसा लावायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि सर्वांना